पुंडलीकवरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मैचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निर्विती देवी कुबेरे तैशेची. जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरेन मन कोणा करावी म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्वनिर्पलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं न मत्तुन्य दितिमे निश्चिता मतिः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 7 क्रमांकाचा. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 7 क्रमांकाचा. स्वप्न पदार्थ उत्पत्तीस दोषसहित अविद्याच कारण. 6व्या तरंगातल्या 6व्या परिच्छेदापर्यंत आपण कालपर्यंत विचार केलेला आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये उपोद्घात म्हणजे प्रतिपाद्य अर्थ मनसी निधाय अर्थांतर वर्णनम उपोद्घात. प्रतिपादन करण्याचा विषय मनामध्ये धरून ठेवून त्याच्या भोवतालची केलेली चर्चा त्याला उपोद्घात असं म्हणतात. तो उपोद्घात आपण पहिल्या परिच्छेदामध्ये पाहताना हा जो तर्कदृष्टी आहे तो स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या ठरवण्यापेक्षा जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न मिथ्या ठरवायला स्वप्न सत्य ठरवायला काय हरकत आहे असं तो बोलला. त्याकरता त्याने दुसऱ्या परिच्छेदामध्ये 2 तर्क दिले. जागृत पदार्थ आपलं स्वप्न पदार्थ म्हणजे जागृत पदार्थाची स्मृती म्हणा किंवा लिंग देह स्थूल देहातून बाहेर निघून सत्य पदार्थाशी व्यवहार करतो असं म्हणा. 2 पैकी कुठलेही एक कारण घ्या आणि स्वप्नाला सत्य म्हणा. तर तिसऱ्या परिच्छेदामध्ये गुरुदेवाने सांगितलं स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो, स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो. आणि दुसरं म्हणजे सूक्ष्म देहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजेच मृत्यू. आणि मग स्वप्नावस्थेमध्ये प्रत्येकाचं शरीर अमंगल प्राणरहित भयंकर मृत समान दिसायला पाहिजे. तसं काही दिसत नाही म्हणून सूक्ष्म देह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो असंही म्हणता येत नाही. तर 4थ्या परिच्छेदामध्ये शिष्याने मधला एक मार्ग काढला. तो म्हणू लागला सूक्ष्म देहातील 10 घटक इथे राहतात कर्मेंद्रिय आणि पंचप्राण आणि 9 बाहेर जातात ज्ञानेंद्रिय आणि चित्तचतुष्टय. त्यामुळे स्वप्न सत्य ठरायला काही हरकत नाही. पण गुरुदेवाने सांगितलं की अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय हे बाहेर जातात असं आपण जे बोलताय तर ते विधान उचित ठरणार नाही. कारण स्थूल सूक्ष्म शरीराचा सारच प्राण आहे ही गोष्ट श्रुतियुक्ती अनुभूतीने सिद्ध केली. मग एकंदर दोन्ही कारणामुळे जर स्वप्न सत्य ठरत नसेल तर आपल्या या बाबतीत काय मत आहे. तर गुरुदेवाने सांगितलं ही आंतरीच कल्पित आहे. त्यावेळेला शिष्य म्हणू लागला आंतरीच कल्पित आहे या शब्दाचा मला एकतर व्यवस्थित स्पष्ट बोध होत नाही आणि आंतरीच कल्पित आहे हे म्हणण्याला पुरावा तरी काय. तर गुरुदेवाने 5व्या परिच्छेदामध्ये स्वप्न पदार्थ आंतरीच कल्पित आहे याकरता मांडुक्य उपनिषदाचा पुरावा देऊन कंठगत असणारी पुरीतत म्हणजेच हितानाडी यामध्ये स्वप्न पडतं ते आंतरीच कल्पित आहे असं सांगितलं. त्यावेळेला शिष्य पुन्हा बोलला की त्या ठिकाणी तुम्ही कोणता दोष घेऊ नका, गौरव दोष घेऊ नका.
स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित आहे तिथं प्रमेयाची उत्पत्ती माना, पण प्रमाता आणि प्रमाण हे देहाच्या आत असताना त्यांची नवीन उत्पत्ती कशा करता मानता? त्यावेळेला गुरुदेवाने सांगितलं की अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा आमचा सिद्धांत आहे. आणि शिवाय स्वप्नातला हा स्थूल देहातला जो प्रमाता प्रमाण आहे त्याला ते स्वप्न जागृतीतला स्थूल देहातला जो प्रमाता प्रमाण आहे त्याला स्वप्नस्थ पदार्थाविषयी होणार नाही. तिथे तिथलंच प्रमाता आणि प्रमाण हवा आहे म्हणून त्या त्रिपुटीची उत्पत्ती मानली पाहिजे. मग 6व्या परिच्छेदामध्ये कालच्या चिंतनामध्ये दोन सिद्धांत मताचे खंडित करण्याचा त्या पूर्वपक्षाने प्रयत्न केला. त्यातला पहिला सिद्धांत अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही आणि दुसरा सिद्धांत समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतं. मग त्याचं म्हणणं आहे काय, बाप दाखवणे श्राद्ध घाल असं व्यवहारामध्ये म्हणतात. तसाच हा तार्किक आस्तिक असल्यामुळे किंवा दुसरं म्हटलं आपण तो कंस माता देवकीला म्हणतो तुला पती पाहिजे का पुत्र, तशा पद्धतीने तुम्हाला हे सिद्धांत पाहिजे का स्वप्न सत्य म्हणता बोला. मग जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून ते जसे सत्य आहे तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून तेही काय म्हणा सत्य म्हणा. आणि जर स्वप्न पदार्थ मिथ्याच ठरवायचे असेल तर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतील येतात असं म्हणा. कारण जागृती आणि स्वप्नामध्ये काहीतरी विलक्षणता तर आपल्याला दाखवली पाहिजे, अन्यथा स्वप्नाला सत्य तरी म्हणा. तर गुरुदेवाने सांगितलं या बोलण्यात जर याचं म्हणणं मान्य केलं तर यांनी चालूमध्ये स्वप्न याला काही सत्य ठरवता आलं नाही म्हणून अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत मोडीत काढण्याचा याचा हा एक प्रकारचा शकुनी डाव आहे. तर गुरुदेवाने सांगितलं पदार्थ उत्पन्न होणं न होणं हा सत्यत्वाचा मिथ्यात्वाचा निकष नाही, तो प्रतीतीचा निकष आहे. मग सत्यत्व मिथ्यात्वाचा निकष काय, पदार्थाच्या उत्पत्ती करता योग्य देश काल सामुग्रीचा भाव असेल तर तो पदार्थ उत्पन्न झालेला सत्य असतो. उदाहरण द्या जागृती. आणि स्वप्नस्थ पदार्थ हे उत्पन्न होतात कारण अनुत्पन्न झाले असतील तर प्रतीती येणार नाही, पण त्यांच्या उत्पत्तीकरता योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव आहे म्हणून ते जरी उत्पन्न झाले तरी ते मिथ्याच आहे. त्याने ठीक आहे बचेंगे तो और लढेंगे या न्यायाने तो पुन्हा थांबून त्याने पुन्हा एकदा स्वप्न सत्य ठरवायकरता तो म्हणायला लागला की आता एक काम करा, स्वप्नात दिसणारा जो देशकाल आहे तो स्वप्नस्थ पदार्थाला जर कारण मानला तर ते योग्य देशकाल सामुग्रीपासून उत्पन्न होतात म्हणून त्यांना सत्यच म्हटलं पाहिजे. आणि जर तुम्हाला त्यांना सत्य म्हणायचं नसेल तर मग समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही हा सिद्धांत काय करा आपण माघारी घ्या. तो गुरुदेवाने सांगितलं असंही करता येणार नाही. स्वप्न मात्र सत्य ठरत नाही आणि हा सिद्धांत माघारी घेण्याची आवश्यकता नाही. म्हटले का, कारण देशकाल आणि स्वप्नस्थ पदार्थ यांच्यामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी करता केवळ प्रतीती पुरेशी नाही, तिथे पूर्वोत्तर भावाचा भाव पाहिजे. जागृत पदार्थाच्या बाबतीमध्ये तिथे देशकाल आणि पदार्थ यांची प्रतीती आहे आणि पूर्वोत्तर भावाची सिद्धी पण आहे. स्वप्नामध्ये प्रतीती आहे पण पूर्वोत्तर भावाची सिद्धी नाही आणि म्हणून स्वप्नातील दिसणारे देशकाल आणि तिथला असणारे स्वप्नस्थ पदार्थ यांच्यामध्ये कार्यकारण भाव मानता येणार नाही कारण तिथे कार्यकारण भावाची प्रतीती आहे पण सिद्धी नाही, कारण कार्यकारण भावाची सिद्धी करता पूर्वोत्तर भावाचा भाव पाहिजे आणि स्वप्नाच्या बाबतीत तो अभाव आहे. असा इथपर्यंतचा विचार करून सांगितलं आणि शेवटी गुरुदेव बोलले शेवटी स्वप्नातल्या पदार्थाला मातादी सामुग्रीसुद्धा नाही. म्हणजे स्वप्नातला एखादा पुत्र दिसला तर त्याला मातापिता असले पाहिजे ना, कारण जसं कोलाला वाचून घट नाही त्यात विणकरा वाचून पट नाही, तसं माता पित्या वाचून संतती नाही. तो म्हटला गुरुदेव स्वप्नामध्ये माता पिता पुत्र दिसतात नाही कसे म्हणतात. म्हटले ते माता पिता आणि पुत्र या तिघाची उत्पत्ती युगपत आहे. एका क्षणात ते उत्पन्न झाले आहेत आणि त्यांच्यामध्ये माता पित्याच ठिकाणी कारणता पुत्राच ठिकाणी कार्यता ही सिद्ध होण्याकरता माता पिता अगोदर असले पाहिजे, पुत्र हा नंतर असला पाहिजे, पण त्यांच्यामध्ये तो पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्याने मग प्रश्न केला, मग असं जर असेल तर स्वप्नातल्या पदार्थाला कारणाशिवाय तर कार्य निर्माण होत नाही हा आपला सिद्धांत आहे. कारण गुण हा कार्यानुवर्तनते, कारणाशिवाय कार्य कसं घडत नाही. तर माऊली आपल्याला आक्षेपार्थाने विचारतात, सांगा भूमी आतून स्वयंभ काय घड्या गाडग्याची निघती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की, कापसाची पोटी काय कापडाची होती पेटी, विडीये तयाची दिठी कापडू झाला. म्हणजे
अर्थातच त्या कापसाचा पट निर्माण करण्याकरता विणकर लागतो आणि मृत्तिकेचा घट निर्माण करण्याकरता कुंभार लागतो. तसं त्या पुत्राच्या उत्पत्तीकरता जर स्वप्नात दिसणारी जी माता पिता आहे आणि तो पुत्र आहे, या तिघाची उत्पत्ती जर युगपत असेल, त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव असल्यामुळे कार्यकारण भावाची सिद्धी होत नसेल तर कारणाशिवाय तर कार्य होत नाही ना. गुरुदेव म्हटले हो, मग त्याचं कारण कोण आहे सांगा. स्वप्नातली दिसणारी पदार्थ आहे त्यांचं कारण आहे तरी कोण. तर ते उत्तर श्री गुरुदेव आता या 7व्या परिच्छेदामध्ये देत आहेत. तरंग 6वा आणि परिच्छेद 7वा, त्यामध्ये स्वप्न पदार्थ उत्पत्तीस दोषसहित अविद्याच कारण आहे असं गुरुदेव उत्तर देतात. मग त्या माता पिता पुत्र यांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण असा शिष्य बोलतो. तर श्री गुरु म्हणतात दोषसहित अविद्या त्या स्वप्नस्थ पदार्थाचं कारण आहे. आता हे स्वप्नस्थ पदार्थाचं कारण कोण आहे तर निद्रा दोषसहित अविद्या. कारण स्वप्नाला कारणच कोण आहे, निद्रा आहे. आपण मागे बोललेलो पण आहोत. ज्या वेळेला रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई परी बचन न जाई. माता कैकई म्हणजे प्रभू रामचंद्राची सावत्र माता, आणि तिला महाराज दशरथाने दिलेले 2 वचनं, आणि आपल्या पित्याचं वचन हे मिथ्या ठरू नये म्हणून राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं वचन जागृतीत खरं केलं. आणि त्या परंपरेतले आपण आहोत. मग आपल्याही वडिलाला मिथ्या वचने कोणी म्हणू नये म्हणून राजगादीचा त्याग करून प्रभू रामचंद्र अरण्याच्या दिशेने निघतात. तर अशा वेळेला तिथे लक्ष्मणजी म्हणतात की एखाद्या वेळेला छाया सावली ही आपल्याला सोडून राहू शकते, तसं राहणं शक्य नाही पण राहील, पण हा लखन तुम्हाला सोडून राहणार नाही, मला परवानगी द्या तुमच्यासोबत येण्याची. ठीक आहे म्हटले, पण सुमित्रा मातेला जरा निरोप तर देऊ नये. मग तो धावत गेला, आई ग मी दादासोबत 14 वर्ष करता चाललेलो आहे, मला निरोप दे, मला आज्ञा दे. ती सुमित्रा ही विशेष माता आहे. ती म्हणायला लागली नक्कीच माझ्या गैरहाजरीमध्ये तुला दाईने दूध पाजला असावं. म्हटले का गाय असं का बोलते. अरे मग रामदादासोबत जाण्याकरता माझी परवानगी घ्यावी असं तुला का वाटलं. हा दास्यचितो जर परिणाम आहे. माझ्या दुधाचा परिणाम रामदादासोबत जाण्याकरता मला विचारण्याकरता तो आलाच नसता. मग लखन सांगतो अगं मी तरी कुठे येत होतो. रामदादाने सांगितलं जा आईला सुमित्रा आईला सांगून येईन, दादाच्या आज्ञेचं पालन व्हावं म्हणून आलो. मग वाटलं अरे मग ठीक आहे, मग काय हरकत नाही, पण आलाच आहे ती एक तुला शिक्षा देते. म्हटले सांग. इथून पुढे सुमित्रा तुझी माता नाही आणि दशरथ तुझे पिता नाही, राम तुझे पिता आहेत, जानकी सीता तुझी माता आहे. त्यांच्याबद्दल स्वप्नातही कलुषित भावना अंतकरणात येऊ द्यायची नाही. म्हटले लक्ष्मण काही प्रत्युत्तर देत नाही. म्हणले का तू शांत झालास. म्हणजे जागृतीत वाईट मनोरथ येऊ द्यायचं नाही, वाईट भावना येऊ द्यायची नाही, हे जर तू सांगितलं असतं तर ठीक आहे. स्वप्नातही कलुषित भावना येऊ द्यायची नाही असं तू बोलते, पण स्वप्न कसं पडावं हे आपल्या हातात नाही ना. स्वप्न कोणालाही कुठेही केव्हाही कधीही काही पडू शकतं. म्हटले हो, पण मग मातृदेवो भव सकळ तीर्थाची धुरे, मग आता माझ्या वचनाचं काय. नाही म्हटले, पण आई मी तुझं वचन पालन करेल. 2 मिनटं थांबून लक्ष्मणाने सांगितलं मी वचन पाळेल. म्हणजे मग स्वप्न कसं पडावं हे हातात नाही, स्वप्नातही वाईट भावना येऊ द्यायची नाही हे मी तुला आज्ञा केलेली आहे, कशी आज्ञा पालन करणार. म्हणजे स्वप्न कसं पडावं हे हातात नाही, पण स्वप्न पडू द्यायचं की नाही हे माझ्या हातात आहे. मग हा लखन झोपणारच नाही, झोपलाच नाही तर स्वप्न पडणार नाही, आणि स्वप्नच पडलं नाही तर वाईट भावना स्वप्नात येण्याचा काही प्रश्नच नाही. झोपणार नाही, झोप येऊ नये त्याकरता काही खाणारही नाही, कारण प्राय हा खाल्लं की मनुष्याला झोप येते. म्हणून 14 वर्षे तो निराहारी राहिला, त्याने काही आहारही घेतला नाही आणि तो झोपलाही नाही. आणि इकडे ते ते घडणारी घटनाच अटळ होती म्हणायचं. इंद्रजिताला वरदान आहे का जो 14 वर्षे निराहारी राहील आणि झोपणार नाही त्याच्या हातातून तुझा वध होईल. आणि मग तो घटनाक्रम सगळा घडला. म्हणजे थोडक्यात काय, या घटनेवरनं आपल्या एक लक्षात येतं का स्वप्न पडतं कधी, उत्तर आहे झोपल्याच्या नंतर. मग स्वप्नाचं कारण कोण ठरलं, निद्रा. निद्रा ही स्वप्नाला कारण आहे. निद्रा दोषसहित असणारी अविद्या ही स्वप्नाचं काय आहे, कारण आहे. मग निद्रा दोषसहित अविद्याच कारण आहे तर कोणतं कारण आहे. कारण कारणामध्ये पुन्हा 2 प्रकार आहे, म्हणजे तसे 3 प्रकार आहेत. विवर्त उपादान कारण, परिणामी उपादान कारण आणि अभिननिमित्त उपादान कारण. जसं या समष्टी सृष्टीच्या बाबतीमध्ये परिणामी उपादान कारण कोण आहे तर माया आहे, विवर्त उपादान कारण कोण आहे तर ब्रह्म आहे, आणि अभिननिमित्त उपादान कारण कोण आहे तर ईश्वर आहे. तसं त्या स्वप्नाचं
कोण कारण आहे तर निद्रादोषसहित अविद्या. आणि मग निद्रादोषसहित अविद्या कारण आहे का अंतकरण उपहित साक्षी चैतन्य कारण आहे तर दोन्ही कारण आहे. निद्रादोषसहित अविद्या ही परिणामी उपादान कारण आहे आणि साक्षी चैतन्य हे विवर्त उपादान कारण आहे. मग परिणाम आणि विवर्त कशाला म्हणतात म्हणजे चैतन्य विवर्त कारण कसं आणि निद्रादोषात अविद्या परिणामी उपादान कारण कशी हे आपल्या लक्षात येईल. तर चौथ्या तरंगामध्ये परिणाम आणि उपादान आपलं विवर्त याचा विचार आपला मागे होऊन गेलेला आहे. तो विचार थोडासा आपण डोळ्यासमोर आणू. विवर्त कशाला म्हणतात आणि परिणाम कशाला म्हणतात. तिथं परिणामाची व्याख्या केली आहे. पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर पूर्व अवस्था परित्यज्य अवस्थांतर वाहनम परिणाम. आणि विवर्ताची व्याख्या आहे पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर भानम विवर्त. ह्या संस्कृतमधल्या व्याख्या आहेत आणि तिथल्या मराठीतल्या व्याख्या आहेत. चौथ्या तरंगातला 16व्या परिच्छेदामध्ये हा विचार झालेला आहे. उपादानाच्या समान स्वभावान अन्यथा रूप त्याला म्हणतात परिणाम आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला म्हणतात विवर्त. एक परिणामाची व्याख्या काय उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप तो परिणाम आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला म्हणतात विवर्त. अशा दोन व्याख्या आहे आणि ते अगदी सोपं लक्षात ठेवण्याकरता काय एक उपादानाच्या समान स्वभावान आहे तो परिणाम आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आहे तो विवर्त. फक्त तिथे काय अन्यथा रूप दोन्हीकडे आहेच आहे. पाठ करताना ध्यानात ठेवण्याकरता उपादानाच्या समान स्वभावान असेल का त्याला परिणाम म्हणायचं आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावानं असेल का त्याला विवर्त म्हणायचं. अन्यथा दोन्ही लक्षणामध्ये आहेच आहे. पण मग पुन्हा प्रश्न पडला नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी लक्षणामध्ये सिद्ध करा घटवून द्या. तर मग आपण त्यावेळेला उपादान कशाला म्हणतात तर उपादान हे एक प्रकारचं कारण आहे. त्यावेळेला दोन कारणाचा विचार केला होता साधारण कारण आणि असाधारण कारण. याच्यावत कार्याला कारण ठरतं ते साधारण कारण आणि साधारण कारणं पाहिली होती 9. ईश्वर ईश्वर इच्छा ईश्वर ज्ञान ईश्वर प्रयत्न काल दिशा अदृष्ट प्रागहावभाव प्रतिबंधकाभाव. ही डोळ्याची उघडझाप म्हणजे निमिषोन्मेषापासून सृष्टीच्या उत्पत्ती प्रलयापर्यंत प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आहेत म्हणून त्यांना साधारण कारण म्हणतात. आणि एकाच कार्याला कारण ठरतात त्याला असाधारण कारण असं म्हणतात. त्याच्यामध्ये मग उपादान निमित्त सहकारी अन्यथा सिद्ध. जसं घट आहे घटाचं उपादान कारण कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही ते उपादान कारण कोण मृत्तिका. घटाचं निमित्त कारण उत्पत्ती करता पाहिजे कुंभार स्थिती करता नाही. कुंभाराने घट निर्माण केला आणि कुंभारच गेला तर त्याच्याच अंत्ययात्राला घट कामाला आला म्हणजे तो झाला निमित्त कारण कुंभार. सहकारी कारण दंड आणि चक्र आणि अन्यथा सिद्ध कारण ते रासप. तर त्यातलं पहिलं कारण आपल्याला अपेक्षित आहे उपादान कारण. कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. आणि उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याचं नाव काय आहे परिणाम. मग उपादानाच्या समान स्वभावान अन्यथा रूप त्याला परिणाम म्हणतात. तर मृत्तिका आणि घट त्यात उपादान कोण आहे मृत्तिका आणि परिणाम कोण आहे घट. आणि त्याच्यात समान स्वभाव काय आहे पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व. दोन्हीमध्ये पृथ्वी महाभूत आहे आणि दोन्हीमध्ये व्यावहारिक सत्ता आहे. हे झालं त्याच्यातला समान स्वभाव. आणि अन्यथा रूप काय आहे तर घटाचं जे कंबुग्रीवादिमान आकार आहे बारीक गळ्याचं मातीचं भांडं तर ते रूप मातीचं नाही आणि जे मातीचं रूप आहे ते घटाचं नाही. बरं मातीत जे कार्य होतं ते घटात नाही घटात जे कार्य होतं ते मातीत नाही. भले माती वाचून घट नसला तरी. किंवा दुसरं उदाहरण पाहायचं तर दूध आणि दही. दूध हे उपादान आहे आणि दही हे परिणाम आहे. आणि दुधामध्ये दह्यामध्ये समान स्वभाव काय तर श्वेतता आणि व्यावहारिकत्व. दोन्ही पांढरे शुभ्र वर्णाचे दूध आणि दही. आणि श्वेतता म्हणजे पांढरे शुभ्र वर्ण आणि व्यावहारिकत्व दोन्ही व्यावहारिक सत्तेचे हा त्यांच्यातला झाला समान स्वभाव. आणि अन्यथा रूप काय दूध हे द्रवरूप असतं पातळ असतं आणि दही हे घनरूप असतं घट्ट असतं. त्याचप्रमाणे दूध चवीला पाहिलं तर मधुर असतं पायपा दूध पवित्र आणि गोड माऊली म्हणतात. आणि दही मात्र हे आम्ल आंबट असतं हे त्यांच्यातलं झालं अन्यथा रूप. तद्वत इथे आता सिद्धांतात बघा निद्रा दोषसहित अविद्येचा परिणाम कोण आहे स्वप्नस्थ पदार्थ. निद्रा दोषसहित अविद्या झालं त्याचं उपादान कारण. मग उपादान म्हणजे निद्रा दोषसहित अविद्येचा
प्रवेश आहे कशामध्ये, स्वप्नस्थ पदार्थामध्ये. आणि स्वप्न जसं घट काढून घेतला का मृतिका काढून घेतली तर घट राहत नाही, म्हणजे मृतिकेचा घटात प्रवेश आहे, मृतिके वाचून घट राहत नाही. दुधाचा दह्याचा प्रवेश आहे, दुधा वाचून दह्याचं अस्तित्व नाही. तसं ते निद्रा दोषसहित अविद्या असेल तर स्वप्नातल्या त्रिपुटीचं प्रतीती आहे. ते निद्राच निवृत्त झाली का स्वप्नही निवृत्त होतं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेची जैले जाईल राहा. म्हणून निद्रा दोषसहित अविद्या स्वप्नातल्या पदार्थाचं उपादान कारण आहे. आणि विवर्त म्हणजे परिणाम उपादान कारण. आणि विवर्त उपादान कारण कोण? निद्रा दोषसहित अविद्याचा अधिष्ठान जे साक्षी चैतन्य आहे, ते साक्षी चैतन्य विवर्त उपादान कारण आहे. आता विवर्त कशाला म्हणतात? आताच म्हटलं आपण, अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप. मग अधिष्ठान कशाला म्हणतात? तर विवर्त उपादान कारणातून अधिष्ठानातून, अशी संस्कृत विचारसागरामध्ये केलेली व्याख्या आहे. आणि या विचारसागरामध्ये आपल्याला सांगितलं का ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. मग खोटं स्वप्न प्रतीतीला आलं कोणाच ठिकाणी? साक्षी चैतन्याच्या ठिकाणी, म्हणून साक्षी चैतन्य झालं अधिष्ठान. आणि अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे विवर्त. आपला अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे अधिष्ठान, आणि दिसणारं स्वप्न आहे विवर्त. पण त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे? विपरीत स्वभाव. जसं दृष्टांतात पाहिलं आपण तर रज्जू आणि त्यावर भासलेला सर्प. तर रज्जूचा सर्प विवर्त आहे, कारण रज्जू अधिष्ठान आहे. मग अधिष्ठान रज्जू आणि भासलेला सर्प याच्यामध्ये विपरीत स्वभाव काय आहे ना? तर अधिष्ठान रज्जू कोणत्या सत्तेतली आहे? व्यावहारिक सत्तेतली. आणि त्यावर दिसणारा सर्प कोणत्या सत्तेतला आहे? तर प्रातिभाषिक सत्तेतला. हा त्यांच्यातला आहे विपरीत स्वभाव. आणि अन्यथा रूप काय? अधिष्ठान रज्जू ही अचल जड आहे आणि प्रतीतीला येणारा सर्प चल चेतन आहे. हे त्यांच्यातलं झालं अन्यथा रूप. तसं साक्षी चैतन्य हे पारमार्थिक सत्तेतलं आहे आणि दिसणारं स्वप्न हे प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. हे झालं त्यांच्यातला विपरीत स्वभाव. आणि अन्यथा रूप काय? अधिष्ठान चैतन्य इंद्रिय अगोचर आहे, म्हणजे ते अव्यक्त आहे. आणि स्वप्न कालात काय? व्यक्त आहे, म्हणजे स्वप्न दिसूनही नाही आहे आणि चैतन्य न दिसताही आहे. हे त्यांच्यातलं काय? अन्यथा रूप आहे. म्हणून त्याने प्रश्न काय विचारला? स्वप्नात प्रतीतीला येणारे माता पिता ते जर स्वप्नस्थ पुत्राची कारण नसेल तर कारणाशिवाय कार्य होत नाही. मग त्याचं कारण आहे कोण? तर त्याचं उत्तर दिलं निद्रा दोषसहित अविद्या किंवा साक्षी चैतन्य हेच स्वप्नस्थ पदार्थाचं कारण आहे. आणि ते निद्रा दोषसहित अविद्या कोणतं कारण आहे? तर परिणामी उपादान कारण आहे. साक्षी चैतन्य कोणतं कारण आहे? विवर्त उपादान कारण आहे. कोणाचं? स्वप्नातल्या पदार्थाचं. कसं? ते आपण आता घटवलं आणि तेच आता खाली देतात. ते पंक्तीत आपण वाचूया. काय म्हणतात बघा. शिष्य बोलतो, मग त्या माता पिता पुत्राच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? त्या म्हणजे कुठल्या? स्वप्नातल्या. गुरुदेव त्याचं उत्तर देतात. 7वा परिच्छेद स्वप्नस्थ पदार्थ उत्पत्तीस दोषसहित अविद्याच कारण. श्री गुरु, निद्रा दोषसहित अविद्या अशी अविद्याच त्या पदार्थात माता पिता पुत्रपणा उत्पन्न करते. म्हणजे तिघाला युगपत उत्पन्नही करते, तिघाची अनिर्वचनीय प्रतीती दाखवते, त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नसताना तोही दाखवते, त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव नसताना तोही दाखवते. पण त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव असल्यामुळे कार्यकारण भावाची प्रतीती आली तरी ती नाही, किंवा ते कार्यकारण नाही. मग त्यांचं कारण आहे तरी कोण? तर त्याचं उत्तर देतात, प्रातिभाषिक पदार्थ उत्पत्तीस कोण कारण आहे? तर दोषसहित अविद्याशिवाय दुसरे कोणही कारण नाही. दोषसहित अविद्या म्हणजे कोणता दोष? तिथं निद्रा दोष, झोप, निद्रा हाच दोष आहे त्या ठिकाणी. निद्रा दोषसहित असणारी अविद्या हीच त्या स्वप्नातल्या पदार्थाचं कारण आहे. दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या असते. रज्जूवर भासलेला सर्प, शुक्तीवर भासलेलं रजत हे का मिथ्या आहे? ते सदोष अविद्येचं कार्य आहे. तसं स्वप्नसुद्धा का मिथ्या आहे? तर ते निद्रा सदोष म्हणजेच निद्रा दोष, आणि निद्रा दोष सहित असणारे अविद्या त्याचं कारण आहे. आणि ते मिथ्या का? अविद्या येणे नावे, मी विद्यमानाची नोहे स्वभावी आईशी अविद्याची सोय सांगत असे. अविद्या शब्द सांगतो, न विद्या अविद्या. विद्यमानता म्हणजे असणं, आणि न विद्या अविद्या. नाही तत्पुरुष समास, न लोपो न येणे त्याचं नचा लोप केला करायला अविद्या म्हणजे जे विद्यमान नाही, पण विद्यमान नसताना सुद्धा दाखवते. म्हणून तर ते मिथ्या आहे. कारण मिथ्यात्वाचं लक्षण आहे स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. ज्या अधिकरणाच्या ठिकाणी ज्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो
त्याच अधिकरणाच्या ठिकाणी त्या अधिष्ठाना एवढा अधिष्ठानात मिसळून अधिष्ठानाचं अस्तित्व प्रतीतील येऊ देत नाही, आपलं अस्तित्व दाखवत असेल तर असा पदार्थ मिथ्या असतो. म्हणून तो स्वप्न कसं आहे, मिथ्या आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चेले जाईल राहा. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये काय, स्वप्नेचे राज्य का मरण नोये हर्ष शोकाचे कारण उपवडल्या जाणं जे अपरे. भलेही ते स्वप्नात स्वप्न वाटत नाही, पण स्वप्न नाही म्हणजे कंसात मिथ्या नाही असं नाही. त्याच्याकरता फक्त जागं व्हावं लागतं. कारण त्यात निद्रा दोषच असा आहे, जसं हे असो डोळे याचे, माऊलीच्या भाषेत डोळाची पडळ रचे, देखणे पण डोळ्याचे नगळीचे काही आक्षेपार्थाने विचारतात. डोळ्यावरच एक पडदा येतो, त्याला मोतीबिंदू वगैरे आपण म्हणतो. तर तो पडदा डोळ्यामध्येच जन्माला आला, डोळ्यावरच जन्माला आला, पण त्या डोळ्यावरच जन्म लिहून त्याने डोळ्याचा देखणेपणा संपवला की नाही, उतराय हो. मग काय करावं लागेल, त्याच्यावर आलेला तो पडदा बाजूला सारावा लागेल. तसा हा निद्रादोष काय करतो, निद्रादोष अंतकर उपै साक्षी चैतन्या ठिकाणीच प्रतीतील येतो. आणि तिथे येऊन तो साक्षी चैतन्या ठिकाणी प्रतीत आल्याच्या नंतर तो काय करतो, त्या साक्षी चैतन्य स्वरूप झाकवतो आणि हे स्वप्न आपल्याला दाखवतो. जसं बाबुळीची सारावे हाती पाणी तवा असे आई ते आभ्रीत चावी गगन ते सिद्धच की. शेवाळ पाण्यावरच येतं, पाण्याला आच्छादित करतं, पाणी नाही असं वाटायला लावतं. पण पाणी जर नसलं तर कोणाचं अस्तित्व सिद्ध होणार नाही, ते शेवाळाचंच अस्तित्व सिद्ध होणार नाही. तसे या ठिकाणी ते स्वप्नकालामध्ये चैतन्याचं अस्तित्व नाही म्हणतं आणि ते स्वप्नाचंच अस्तित्व आहे म्हणतं. पण निरधिष्ठान भ्रम होत नसतो, त्यामुळे उलट त्याचंच अस्तित्व त्या चैतन्यावर अवलंबून आहे असा प्रकार तो आहे. म्हणून ते निद्रा दोषसहित असणारी अविद्या हे त्याचं परिणामी उपादान कारण आहे आणि तिथलं असणारं चैतन्य हे त्याचं विवर्त उपादान कारण आहे. दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्तिरजताप्रमाणे मिथ्या असते. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाही तर काय आहे, मिथ्या आहेत. स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण कोण आहे तर अंतकरण किंवा साक्षात अविद्याच हे स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण आहे. अंतकरण किंवा साक्षात अविद्या, अंतकरण किंवा साक्षात अविद्या असं का म्हटले तर अंतकरण देहाच्या आत जे ज्ञानसाधन त्या अंतकरण म्हणतो आपण, त्या अंतकरणामध्ये त्याची सगळ्याची काय येते, प्रतीती येते. म्हणून अंतकरण हे बोलणं स्थूल दृष्टीने आहे आणि अविद्या हे बोलणं जरा सूक्ष्म दृष्टीने आहे. आपण तिथं अविद्या कुठून आणली तुम्ही, मला स्वप्न पडलं, मला माझ्या आत सगळा तो स्वप्नस्थ द्रष्टा हा स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण असतो, मीच ते स्वप्नस्थ पदार्थ झालो, मीच त्याचं प्रकाशन केलं. मग स्थूल दृष्टीने अंतकरण म्हटलं, सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर अविद्या त्याला म्हणतात. म्हणून स्वप्न पदार्थाचे उपादान कारण अंतकरण किंवा साक्षात अविद्या आहे. अंतकरण जर उपादान कारण मानले स्वप्नाचं तर साक्षी चैतन्य हे स्वप्नाचं काय होईल, अधिष्ठान होईल किंवा त्याला वेष्टी समष्टी म्हणा ना. अंतकरण वेष्टी आहे आणि अविद्या म्हणजे कंसात माया ते काय समष्टी आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते. वेष्टी समष्टी भेद एवढाच आहे आणि वेष्टी समष्टी भेद हा औपाधिक आहे आणि औपाधिक पदार्थ वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. म्हणून अविद्या म्हणा काय आणि अंतकरण म्हटलं, वेष्टी दृष्टी म्हणलं तर अंतकरण, समष्टी दृष्टी म्हणलं तर अविद्या. ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान अंतकरण मानलं तर त्या पक्षामध्ये अंतकरण उपहित चैतन्य ते काय होईल, साक्षी चैतन्य. जसं घटाकाश मटाकाश एकच, पण घटाची उपाधी लागली का वेष्टी झालं, जर मठाची उपाधी म्हणलं का समष्टी झालं. मग ज्या पक्षामध्ये घटाची उपाधी लागली तर घटावचिन्न चैतन्य असं नाव येईल, मठाची उपाधी मानली तर मठावचिन्न चैतन्य असं नाव येईल. तसं अविद्या उपाधी मानली स्वप्नाचं उपादान कारण अविद्या ज्या पक्षात मानली त्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान होईल ब्रह्मचैतन्य. आणि ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं कारण उपादान कारण आपण अंतकरण मानलं त्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान चैतन्य कोण होईल, साक्षी चैतन्य. अविद्या मानली तर साक्षी चैतन्य, क्षमा करा, निद्रा मानली तर साक्षी चैतन्य, अंतकरण मानलं तर साक्षी चैतन्य आणि अविद्या मानली तर ब्रह्मचैतन्य. असं स्वप्नाचं काय होईल, अधिष्ठान होईल वेष्टी समष्टी भेदाने. आता इथे थोडासा गोंधळ काय होतं की बऱ्याच वेळा आपण आतापर्यंत जीवाचं उपादान कारण अविद्या आणि परमात्म्याचं माया म्हणत आलो. अन्नाथाचं प्रमाण आहे त्याला, कल्पना अविद्या तिने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते. तर त्यामुळे या शब्दामुळे कदाचित बऱ्याच वेळेला घोळ वाटतो. पण जरी वाटलं तरी इथं आता अंतकरण आणि अविद्या दोन शब्द वापरले ना, तर अंतकरणालाच कंसात अविद्या म्हणायचं मनात आणि त्या अविद्या शब्दाला माया म्हणायचं. म्हणजे मग वेष्टी समष्टी भेद आपल्या पटकन लक्षात येतो. अंतकरण म्हणलं का अविद्या आणि अविद्या म्हणलं की माया, आणि अंतकरण म्हणलं का अविद्या म्हणजेच त्याचं अधिष्ठान वेष्टीदृष्ट्या कुठंच ते चैतन्य आणि अविद्या म्हणजेच माया म्हणजे त्याचं अधिष्ठान काय होईल, ब्रह्म चैतन्य. ठीक ना. बघा पुन्हा वाचतो तेवढी पंक्ती. म्हणून स्वप्न पदार्थ म्हणजे दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या असते. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाहीत, कसे आहेत तर मिथ्या आहेत.
बघा आता ते स्वप्न पदार्थाचे उपादान कारण अंतकरण किंवा साक्षात अविद्या. अंतकरण किंवा साक्षात अविद्या. अंतकरण म्हणजेच व्यष्टी आणि अविद्या म्हणजे समष्टी. आणि अंतकरण उपादान कारण मानले तर मग व्यष्टी असल्यामुळे ते होईल, त्या स्वप्नाचं अधिष्ठान कोण होईल? साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. आणि अविद्या उपादान कारण मानले तर ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे काय आहे? अधिष्ठान आहे. म्हणजे काय? स्वप्न हे अंतकरणाचा किंवा अविद्येचा काय आहे? परिणाम आहे. आणि साक्षी चैतन्याचे किंवा ब्रह्मचैतन्याचं काय आहे? मग विवर्त आहे. अंतकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम म्हटलं म्हणजे त्यांच्यामध्ये समान स्वभाव काय? सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व. अंतकरण किंवा अविद्या सुद्धा कशी आहे? सत ना असत होय, विचाराचे नाम किरण साय, आयशेची परी आहे अनादि जे. त्या अविद्येला किंवा अंतकरणाला आपल्याला सत म्हणावं तर ब्रह्मज्ञानाने बाद होतो. सच्चेत न बाध्यत म्हणून सत म्हणता येत नाही. असत म्हणावं तर त्यांची कार्यरूपाने प्रतीत येते, असच्चेत न प्रतीत. सदसद म्हणावं तो दोन विरोधी धर्म एका अधिकरणात एका वेळेला राहत नाही. मग ते अंतकरण किंवा अविद्या कशी? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. आणि त्याचा परिणाम असणार स्वप्न पदार्थाला सत म्हणावं, ते स्वप्नात सत वाटतात पण जागृतीत असत वाटतात आहे ना. म्हणजे स्वप्न असत म्हणावं तर त्यांचा वाद होतो अवस्थांतराने, असत म्हणावं तर त्यांची प्रतीती येते सुषुप्ती अवस्थेमध्ये, सदसद म्हणावं तर दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. मग काय म्हणतात? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. म्हणजे अविद्या किंवा अंतकरण हे आहे उपादान आणि स्वप्न हा झाला त्याचा परिणाम. त्यांच्यामध्ये समान स्वभाव काय? सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व कंसात मिथ्यात्व हा त्यांच्यातला समान स्वभाव आहे. आणि अन्यात रूप काय? अंतकरण किंवा अविद्या हे अव्यक्त आहे, दिसणारे नाही. आणि स्वप्न पदार्थ स्वप्नात दिसणारे आहे, व्यक्त अव्यक्त हे त्यांच्यातलं झालं अन्यात रूप. म्हणून स्वप्न काय आहे? व्यष्टी समष्टी भेदाने अंतकरण किंवा अविद्येचा परिणाम आहे. आणि विवर्त चैतन्याचा ब्रह्मच किंवा साक्षी चैतन्याचा, व्यष्टीदृष्ट्या साक्षी चैतन्याचा, समष्टीदृष्ट्या ब्रह्मचैतन्याचा स्वप्न काय आहे? विवर्त आहे. मग विवर्त का? अधिष्ठान विपरीत स्वभाव. कारण साक्षी किंवा ब्रह्मचैतन्याची सत्ता त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम म्हणून ते पारमार्थिक सत्तेतलं आणि स्वप्न आहे प्रातिभाषिक सत्तेतलं. मग स्वप्नाच्या ठिकाणी प्रातिभाषिकत्व आणि साक्षी व ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी पारमार्थिकत्व हा त्यांच्यातला विपरीत स्वभाव. आणि अन्यत्र रूप काय? साक्षी चैतन्य म्हणजे साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य हे नाही दिसलं तरी तेच आहे. तुका म्हणे तूची खरा एरवा बघा पसारा. आणि स्वप्न दिसलं तरी ते नाहीये, म्हणजे दिसून नसणेपणा कोणाच ठिकाणी? स्वप्नाच ठिकाणी. आणि साक्षी ब्रह्मचैतन्य ठिकाणी आस्थाही न दिसणेपणा हे त्यांच्यातला अन्यथा रूप आहे. म्हणून स्वप्नाला कारण कोण? तर त्याचं परिणामी उपादान कारण आहे अंतकरण किंवा अविद्या आणि विवर्त उपादान कारण आहे साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य. म्हणून स्वप्न काय आहे? अंतकरण किंवा अविद्येचा परिणाम आहे आणि साक्षी किंवा ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. म्हणून त्याचं कारणाचा आता वेध घेतला. आता हा वेध घेतल्याच्या नंतर शिष्य आता इथे पुन्हा दोन शंका करतो. पण ह्या दोन शंका त्याचं दिलेलं उत्तर हे लक्षात येण्याकरता आपल्याला थोडा वेळ चौथ्या तरंगात जावं लागेल. कारण सुरुवातीलाच आपण पाहिलेले आहेत की हा सहावा तरंग आणि चौथा तरंग दोन्ही तरंगामध्ये प्रतिपादन केलेला विषय जवळजवळ एकच आहे, फक्त भाषा बदललेली आहे. चौथ्या तरंगातली भाषा सरळ सोट वेदांताची आहे आणि सहाव्या तरंगातली भाषा न्यायघटित वेदांताची आहे. मग विषय जर तो सांगितला तर भाषा का बदलली? तर तुकोबरायाचे वचन आपल्याला त्याला सहाय्य आहेत. महाराज म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश सहाय्य ओजे त्यास त्याची देऊ, मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्य सिद्धी. अधिकार ज्याचा जसा उपदेश त्याला तसा. अधिकार तैसा दावेला मार्ग चालत आहे मग कळू येते. का? तर माऊलीची कोवी पाहत असतो आपण, जे सायासी स्तन्य शेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैशी न द्यावी धनुर्धरा. म्हणजे अधिकार ज्याला जसा असेल तसा उपदेश केला पाहिजे. मग चौथ्या तरंगातला अधिकारी आणि सहाव्या तरंगातला अधिकारी एक का दोन? भिन्न आहे ना. चौथ्या तरंगातला अधिकारी तोही आस्तिक आहे आणि सहाव्या तरंगातला अधिकारी आस्तिक आहे. मग एकच झालेलं नाही ना, आस्तिकात फरक आहे. सहाव्या तरंगातला अधिकारी तो तार्किक आस्तिक आहे आणि चौथ्या तरंगातला अधिकारी श्रौत आस्तिक आहे. आणि त्यामुळे श्रौत आस्तिकाला सांगितलेली भाषा ही सरळ वेदांताची असते, कारण तो श्रद्धावान असल्यामुळे तो लगेच स्वीकारतो. आणि सहाव्या तरंगात सांगितलेली भाषा न्यायघटित वेदांताची आहे, कारण तो बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे त्याच्या बुद्धीची घमेड जिरल्याशिवाय किंवा बुद्धीला पटल्याशिवाय तो स्वीकारत नाही. म्हणून त्याच्याकरता सांगितलेली भाषा न्यायघटित वेदांताची आहे. पण मग चौथ्या तरंगातला मध्ये जे दोन सिद्धांत आले होते तेच दोन सिद्धांत आता इथे आले.
कोणता? पहिला सिद्धांत आहे अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. आणि दुसरा सिद्धांत चौथ्या तरंगातला आहे का मिथ्या पदार्थामध्ये ज्या दोन सत्या केल्या त्या निष्कारण नाही, त्याला कारण आहे. मग तिथे जो विषय आला ना तोच विषय आला, तर तो विषय थोडासा आपण आठवू आणि मग हा विषय पुढचा पाहू. तर बघा, चौथ्या तरंगातला 17वा परिच्छेद 17, 18, 19, 20 17, 18, 19, 20 म्हणजे एक 4 परिच्छेद चौथ्या तरंगातले, त्यातला एक 4-2 मिनिटामध्ये थोडासा विषय आपण डोळ्यासमोर आणू. तर कसा तिथेही हा सिद्धांत घेतलाय, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. दुसरा सिद्धांत जड जडाला अधिष्ठान होत नाही, आणि म्हणून सर्प शरीराच्या बाहेर आहे आणि सर्पज्ञान शरीराच्या आत आहे. म्हणून बाहेर सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण? अंतःकरण. असं अगोदर बोलले, असं सांगितलं सुद्धा. पण नंतर काय बोलले? हे बोला आम्ही ढोबळ मानाने बोललेलो आहोत, वर बोललेलं आहे. विचाराच्या अभावातलं हे बोलणं आहे. दिसतं तसं बोलणं आहे, पण दिसतं तसंच असतं असं मात्र नाही. मग नेमकं आहे काय हे सांगताना मग पुन्हा सांगितलं, सर्पाला अधिष्ठान जरी रज्जू दिसली तरी रज्जू नसून रज्जू उपहित चैतन्य आहे. सर्पज्ञानाला अधिष्ठान जरी अंतःकरण दिसलं तर अंतःकरण नसून अंतःकरण उपहित चैतन्य आहे. म्हणजे का हो? सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची प्रतीती आहे, सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण असल्याची आहे. जी प्रतीती आहे ते मानायचं नाही, वेगळंच काहीतरी मानायचं. हा कुठला न्याय? म्हटले हा न्याय म्हणजे असा आहे की सर्प जड का रज्जू जड? दोन्ही जड. अंतःकरण जड का सर्पज्ञान जड? दोन्ही जड आहे ना. आणि जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून जरी सर्पाला अधिष्ठान रज्जू वाटली तर रज्जू नसून रज्जू उपहित चैतन्य आहे. सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण वाटलं तर अंतःकरण नसून अंतःकरण उपहित चैतन्य आहे. असं बोलले, लगेच म्हटले. लगेच त्यावेळेला काय म्हटले? हा आहे ना, ही रज्जू, हा रज्जूवर बसलेला सर्प, हे अंतःकरण, या अंतःकरण ठिकाणी दिसणारं सर्पज्ञान. आणि म्हणले अधिष्ठान कोण प्रतीत? सर्पाला अधिष्ठान कोण दिसतं? रज्जू. सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण. ते अधिष्ठान मानायचं नाही का? तर जड जडाला अधिष्ठान होत नाही. मग सर्प आणि रज्जू या दोन्हीला अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य. सर्पज्ञान आणि अंतःकरण दोघाला अधिष्ठान अंतःकरण उपहित चैतन्य. आणि मग पुन्हा सांगितलं रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान निवृत्त होतं. असं म्हटले की लगेच शिष्याने तिथे पकडलं होतं. आता असं नाही म्हणता येणार. काय? रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान निवृत्त होतं असं म्हणता येणार नाही. आणि असं जर म्हटला तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हा सिद्धांत तुमचा काय होतो? बाधित होतो. आणि सर्पाचा अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य. सर्पज्ञानाचा अधिष्ठान कोण नाही? अंतःकरण आहे. कोण आहे? अंतःकरण उपहित चैतन्य. बरं, प्रतीती कोण आहे? सर्पाला अधिष्ठान रज्जू, सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण. ते नसताना ते हे का मानलं? जड जडाला अधिष्ठान होत नाही. ठीक आहे, पण आता रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं म्हणता येणार नाही, कारण अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची. आता रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं हे म्हणताना एक सिद्धांत तुमचा अबाधित राहतो. कोणता? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळे प्रतीतीला आलेलं सर्प आणि सर्पज्ञान रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होतं हे म्हणणं तुमचं बरोबर ठरेल. पण दुसरा सिद्धांत बाधित होईल. कोणता? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत तुमचा बाधित होईल. आणि त्या सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान आताच मोठ्या आग्रहाने कोण नाही म्हटले? जड ज्याला अधिष्ठान होत नाही म्हणून अंतःकरण किंवा रज्जू नाही. कोण आहे? तत्त्वोपहित चैतन्य. मग रज्जूच्या ज्ञानाने कसं काय निवृत्त होईल? असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे बरोबर आहे, पण अलंकाराचं ज्ञान असतं त्यावेळेला अलंकार अधिष्ठान सोन्याचं ज्ञान असतं. सोन्याचा अलंकार म्हणतो म्हणजे त्यावेळेला अलंकाराला पाहतो त्यावेळेला त्याला कोणाचं ज्ञान आहे? सोन्याचं ज्ञान आहेच आहे. अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला जसं सोन्याचं ज्ञान असतंच तसं आपलं त्या रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान असतंच. म्हणून रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त व्हायचं म्हणायला हरकत नाही. या म्हणण्याने काय झालं? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो, हाही सिद्धांत अबाधित. आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हाही सिद्धांत अबाधित. तो म्हटला ठीक आहे, सोन्याचं ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान? अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान असतं? सोन्याचं ज्ञान असतं. तसं रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे? रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान आहे, आणि तेच चैतन्य सर्पाचं अधिष्ठान आहे. म्हणून रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प निवृत्त होतो म्हटलं तरी चालेल.
कारण सर्प पाहणाऱ्याच्या शरीराच्या बाहेर आहे. पण सर्प ज्ञान निवृत्त होता का म्हणे, कारण त्याचा अधिष्ठान कोण नाही, रज्जुपै चैतन्य नाही, कोण आहे, अंतकरण उपहित चैतन्य आहे. आणि ते ज्ञानही निवृत्त होता असं म्हणायला लागलं तर पुन्हा अधिष्ठान ज्ञानाने कल्पितच निवृत्ती येते, हा सिद्धांत तुमचा काय होईल, बाधित होईल, असं पूर्व पक्ष पुन्हा तो शिष्य बोलला. तर त्यावेळेला त्याला सांगितलं, बाबा रे, एक तर असं आहे, ज्ञेय असेल तर ज्ञान, ज्ञेय नाही ज्ञान नाही. त्याच्याकरता आपण त्यावेळेला उदाहरण बघितलं होतं, बायको ज्या वेळेला मरते त्यावेळेला ती नवऱ्याच्या नवऱ्यापणाला घेऊन मरते, शिष्य ज्या वेळेला जातो त्यावेळेला गुरुच्या गुरुपणाला घेऊन जातो आहे ना, मुलगा एखादा जातो त्यावेळेला पित्याच्या पित्यापणाला सुद्धा घेऊन जातो. मग पत्नी एकटी गेली का याचा नवरेपणा घेऊन गेली, नवरेपणा घेऊन गेली. मग आता रज्जूच्या ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, आणि मग त्यामुळे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने ज्या वेळेला सर्प जाईल, तो सर्प एकटा जाईल का सर्प ज्ञानाला घेऊन जाईल, सर्प ज्ञानाला घेऊन जाईल. म्हणून विषय असेल तर त्याचं ज्ञान, जसं पत्नी असेल तर पती, पुत्र असेल तर पिता, शिष्य असेल तर गुरु, तसं विषय असेल तर ज्ञान, विषय नाही ज्ञान नाही, साधा व्यवहार आहे. आणि त्याच्यात पुन्हा निवृत्ती दोन प्रकार सांगितले होते, लयरूप आणि आत्यंतिक. कारणाच्या ठिकाणी कार्याची होणारी तितक्यापुरती निवृत्ती ती लयरूप निवृत्ती, आणि कारणासहित कार्याची निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती. मग या सर्पाचा नाश किंवा लय, सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असं बोलले होते. तो म्हटला, या बोलण्याने शंका तर निवृत्त झाली नाही, पण दुसरी एक शंका आली. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत आहे ना तुमचा, म्हणजे हा सिद्धांत तर बाधित झालाच झाला, पण आणखी एक सिद्धांत बाधित झाला. म्हणजे कोणता, म्हणजे जो अनिर्वचनीय प्रातिभासिक सत्तेतला पदार्थ असतो, त्या पदार्थ आणि पदार्थ ज्ञान यांची युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश असा तुमचा काय आहे, सिद्धांत आहे. हा सिद्धांत बाधित झाला. म्हणजे का, तुम्ही काय म्हटला, सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. म्हणजेच विषय असेल तर ज्ञान आणि विषय नसेल तर ज्ञान नाही. पण या बोलण्यात सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण मानलं तर कारण कार्यकारण भाव कधी सिद्ध होतो, आत्ता सुरुवातीला पाहिला आपण, पूर्वोत्तर भाव असेल तर. आणि मग सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असं म्हणलं तर सर्पाचा नाश किंवा लय अगोदर व्हावं लागेल, मग सर्पाचं ज्ञान त्याचा नाश किंवा लय होईल, बरोबर ना. म्हणजे त्यांच्यामध्ये काय स्वीकारला तुम्ही, पूर्वोत्तर भाव, आणि पूर्वोत्तर भाव स्वीकारला म्हणजे युगपत सिद्धांताचा अभाव. म्हणजे अनिर्वचनीय पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती युगपत नाश, हा सिद्धांत काय झाला तुमचा, बाधित झाला, बारगळा, खंडित झाला. असा कोण बोलू लागला, हा शिष्य. मग असा तो बोलल्याच्या नंतर गुरुदेव म्हटले, अरे मनुष्य तू शब्द छल करू नको, वक्तृ इच्छा तात्पर्य जाणून घे. युगपत शब्द तरी युगपत म्हणता येतो का आपल्याला, युगपत शब्द तरी युगपत म्हणता येतो का, युगपत म्हणताना त्याच्यात पूर्वोत्तर भाव झाला ना. युगपत शब्द सुद्धा आपल्याला युगपत उच्चार करता येत नाही, म्हणजे एकाच वेळेला युगपत शब्दाचा सुद्धा उच्चार करता येत नाही, पण त्याचा अर्थ युगपत घेत नाही का आपण, आहे ना. युगपत शब्द युगपत बोलता येत नाही, पण त्याचा अर्थ युगपत घेतल्याशिवाय आपण राहत नाही. तसं सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. म्हणजे सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असं म्हणताना आम्ही त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव स्वीकारलेला आहे असं मात्र नाही, बरोबर. आम्ही त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव स्वीकारलेला नाही. तो म्हटलं तसं नाही, सिद्ध करून द्या. मग सिद्ध करून द्या म्हटल्याच्या नंतर गुरुदेव म्हणतात, पहिलं तर युगपत हा सिद्धांताचा पुढे विचार करू. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत आमचा अबाधित कसा आहे ते आम्ही तुला सांगतो. आणि मग ते सांगताना त्याला सांगितलं होतं, जसं रज्जूच्या ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे, जसं सोन्याच्या अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान आहेच आहे, म्हणून रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प कसा निवृत्त होतं हे तुला मान्य आहे. तुझी तक्रार काय, फक्त कोण सर्प निवृत्त झाला तरी चालेल, रज्जूच्या ज्ञानाने सर्प निवृत्त झाला तरी चालेल, पण कोण निवृत्त होता का म्हणे, सर्पाचं ज्ञान निवृत्त होता का म्हणे. झालं तर मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत बाधित होतो असंच म्हणायचं ना. तो म्हटलं हो असंच म्हणायचं. मग गुरुदेव म्हटले बाधित होत नाही. म्हणले कसा होत नाही, तर गुरुदेवाने त्याला सांगितलं की बाबा रे, रज्जू ज्ञानकाली जसं रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे तसंच कोणाचं ज्ञान आहे, अंतकरूपै चैतन्याचंही ज्ञान आहे. तो म्हटला कसं काय ज्ञान आहे, तुम्हाला बाहेरचा सर्प आत आणता येतो का, उत्तराही नाही. आतलं ज्ञान बाहेर काढता येतं का, अंतकरण, उत्तराही नाही. आणि अंतकरण आणि ती चैतन्य आपलं रज्जू, ह्या दोन उपाधी एक झाल्याशिवाय चैतन्य कसं काय एक सांगता येईल.
तर गुरुदेव म्हटले, बाबा बाहेरचा रज्जू आत आणता येत नाही, आतला अंतकरण बाहेर नेता येत नाही, पण आतली वृत्ती बाहेर जाते की नाही? म्हणजे हो. मग सर्पाला अधिष्ठान आम्ही अंतकरण उपय चैतन्य म्हणतो का अंतकरण वृत्ती उपय चैतन्य म्हणतो? अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य म्हणतो. मग ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं? ह्या दोन उपाधी एक होतात, अंतकरण वृत्ती आणि रज्जू, ह्या दोन उपाधी एक होतात. दोन उपाधी एक झाल्या का चैतन्य मूळचं काय? एकच आहे. त्यामुळे रज्जू ज्ञानकाली जे रज्जू उपहित चैतन्य आहे तेच अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य आहे. आणि म्हणून रज्जूचे जसं सोन्याच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे? आपल्या अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान आहे. तसं रज्जू ज्ञानकाली कोणाचं ज्ञान आहे? रज्जू उपहित चैतन्याचंही आहे आणि अंतकरण वृत्ती उपहित चैतन्याचं, फक्त इदमाकार अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य असा शब्द आपण त्यावेळेला वापरला होता. आणि एवढ्या बारकाव्यात पडण्यापेक्षा अजून सोपं केलं होतं. कंदिलाचं उदाहरण दिलं होतं. कंदिलाचं उदाहरण देताना कंदिलातल्या काचेतला जो प्रकाश आहे त्याला नाव दिलं होतं प्रभाता. त्या काचेपासून तो पदार्थपर्यंत आला त्याला नाव दिलं होतं प्रमाण. आणि त्याने जे पदार्थ दाखवले त्याला नाव दिलं होतं प्रमेय. मग प्रमाता प्रमाण प्रमेय यांचा प्रकाशन होत असताना कंदिलातल्या मूळची जी टिमटिमती ज्योत आहे, दिवा आहे, तो जर मालवलेला असेल तर पुढचा व्यवहार घडेल? उत्तर आहे नाही. आणि तो प्रकाशित असेल तरच पुढचा व्यवहार घडेल. मग कंदिलातल्या काचेतल्या प्रकाशाला प्रमाता, पदार्थापर्यंत येणारा प्रमाण, आणि ज्या विषयाचं प्रकाशन केलं त्याला प्रमेय हे नाव येण्याकरता मूळचा काचेतला दिवा हा प्रकाशितच मानला पाहिजे. तसं अंतकरण अवचिन्न चैतन्य तो प्रमाता, अंतकरण वृत्ती अवचिन्न चैतन्य ते प्रमाण, आणि विषय अवचिन्न चैतन्य ते प्रमेय. त्या प्रमात्यालाच उलट द्रष्टा दर्शन दृश्य, आणि त्यालाच नाव येतं पुढं ज्ञाता ज्ञान ज्ञेय. हा प्रकाशनाचा व्यवहार घडण्यापूर्वी मूळचा चैतन्य हे प्रकाशितच मानलं पाहिजे. उलट अगदी सोपं, मला माझं ज्ञान नसेल तर तुमचं ज्ञान होईल का? मला माझं ज्ञान आहे तेव्हाच तुमचं ज्ञान होतं. जागृतीत मी म्हणतो मी तुमचं मला ज्ञान झालं, मी त्यावेळेला म्हणत नाही मला माझं ज्ञान आहे, पण म्हणत नसलो तरी माझं ज्ञान असल्याशिवाय मला तुमचं ज्ञान होणार नाही. उदाहरण द्या, सुषुप्ती अवस्था, निद्रिताचे सेजेशी साप्तेशी उर्वशी. एखादी व्यक्ती गाढ झोपेत आहे त्यावेळेला त्याला त्याचं ज्ञान नाही, इतराचं ज्ञान आहे का? नाही. ज्या वेळेला त्याला इतराचं ज्ञान होतं त्यावेळेला तुम्हाला स्वतःचं ज्ञान आहे असं जरी म्हणत नसला तरी स्वतःचं ज्ञान असल्याशिवाय त्याला इतराचं ज्ञान होणार नाही. तसं हे अंतकरण वृत्ती साक्षी चैतन्य कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पज्ञानाचं. बाहेरची रज्जू उपहित चैतन्य सर्पाचं. पण रज्जूच्या विषय स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं असं म्हणताना जर कोणाचं ज्ञान नसलं तर कोणाचं ज्ञान होणार नाही? अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान नसलं तर बाहेरच्या रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान होणारच नाही, किंवा रज्जूचं ज्ञान होणार नाही. मग रज्जू ज्ञानकाली अगोदर कोणाचं ज्ञान आहे? अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे. आणि मग कोणाचं ज्ञान आहे? मग रज्जूचं ज्ञान आहे. मग सोन्याच्या अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान आहे, तसं रज्जूच्या ज्ञानकाली रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान आहे का अंतकरण वृत्ती उपहित चैतन्याचं ज्ञान आहे का? दोन्हीचं आहेच आहे, दोन्हीच आहे. उलट पक्ष अगोदर कोणाचं आहे? अंतकरण वृत्ती उपहित चैतन्याचं आहे, आणि मग कोणाचं आहे? रज्जूचं आहे. मग सांगा बघू, रज्जू ज्ञानकाली सर्पाचा अधिष्ठान असणारं रज्जू उपहित चैतन्य अज्ञात आहे का अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य अज्ञात आहे का? दोन्ही ज्ञात आहे, दोन्ही ज्ञात आहे. मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. हा सिद्धांत अबाधित का बाधित? अबाधित आहे. असा विषय जो आपण तिथे पाहिला तोच विषय थोडासा आता इथे येतो. मग एक अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हा सिद्धांत तुमचा काय होतो? तो म्हणतो आता बाधित. आणि दुसरी शंका पाचव्या तरंगात अशीच घेतलेली आहे. कोणती बघा? पाचव्या तरंगामध्ये आपल्या 3 सत्तेचा विचार आलेला आहे. पाचव्या तरंगामध्ये किती सत्तेचा विचार आला? 3 सत्तेचा विचार आला. पारमार्थिक, व्यवहारिक आणि प्रातिभाषिक. तर अवस्थांतराने वाद होतो ती प्रातिभाषिक सत्ता आहे, ज्ञानांतराने वाद होतो व्यवहारिक सत्ता आहे, आणि अवस्थांतर होऊ दे नाही तर ज्ञानांतर होऊ दे जे कायम निरंतर आहे त्याची पारमार्थिक सत्ता आहे. अशा 3 सत्तेचा विचार जो आला मग त्यावेळेला ती शंका केली. काय शंका केली? की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा. वेदांताचा सिद्धांत काय? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा. भगवान सुरेश्वराचार्य एक काळचे मंडन मिश्र ते भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य महाराजाला म्हणतात, गुरुदेव जगातील अध्यात्म विश्वातल्या कोट्यावधी ग्रंथाचं सार सर्वस्व आम्हाला थोडक्यात सांगाल का? आता त्यांच्याकडे शास्त्रप्रचिती असल्यामुळे, शास्त्रकृपाने संपन्नते असल्यामुळे शास्त्र स्वमुखेने स्वतःहून त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. त्यामुळे ते म्हटले सांगतो. म्हणजे थोडक्यात सांगा. म्हणजे थोडक्यात म्हणजे एका श्लोकात. म्हणजे एक श्लोक काय करायचा त्याला मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. आणि मग ते त्यावेळेला बोललेत हा प्रसिद्ध श्लोक, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि
यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मो नापरा कोटिभी ग्रंथभी यदुक्तम तद अहम ते अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी. कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलं आहे ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. म्हणले सांगा. म्हणले काही नाही, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. मग काय शंका केली? मग म्हटले की तिथे गौरवून लागव इथे का ब्रह्म सत्य आहे. सत्य असणाऱ्या ब्रह्माची कोणती सत्ता? पारमार्थिक सत्ता. आणि जगत मिथ्या आहे, त्याच्यात किती सत्ता घुसडल्या तुम्ही? दोन, प्रातिभाषिक आणि व्यावहारिक. हा मग मिथ्या पदार्थामध्ये एक तर मिथ्या पदार्थाला सत्ताच देऊ नये. सत्ता धन्याची की जी मायबाप. अधिष्ठान तुका म्हणे तुची खरा येर वाहुगा पसारा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का गा दाविला जगदाकार. असं असल्यामुळे ब्रह्माची एक पारमार्थिक सत्ता म्हणावी. म्हणजे आपण काल बोललो ना परवा दिवशी गौरव लागावाबद्दल, ज्येष्ठ नागरिकाला फ्री आहे तर त्याने पासही काढू नये तिकीटही घेऊ नये. पण त्यांनी पासही काढला आणि पुन्हा 2 तिकीटही मागायला लागलं आणि 2 कशाला, एक हारलं म्हणून. आणि मग दुसरं हारलं तर म्हणले पास आहेत आणि म्हणले ती हारली तर ज्येष्ठ नागरिकाला फ्रीच आहे असं बोलले. तर मग त्यांनी पास किंवा तिकीट घेऊ नये. पण घेतलंच तर काय घ्यावं, फार झालं तर मग घेऊच नाही काही, पण घेतलीच तर पास घ्यावी. पण पुन्हा वर 2 तिकीट घेणं म्हणजे गौरव दोष आहे आणि पासच ठेवणं म्हणजे लाघव आहे. आणि काहीच न घेता प्रवास करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. तसं या ठिकाणी केवळ ब्रह्माची पारमार्थिक सत्ता मानणं हे तुमचं शहाणपणाचं लक्षण आहे. पण ठीक आहे, मिथ्या पदार्थाला एखादी सत्ता द्यायचीच आहे तर मग प्रातिभाषिक द्या. पुन्हा एक व्यावहारिक. अशा मिथ्या पदार्थात 2 सत्ता काय कोणता दोष म्हटलं? गौरव दोष कशाला घेता? तर तिथे उत्तर काय दिलं होतं? अरे बाबा हे बरोबर आहे, पण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आमचा काय आहे? सिद्धांत आहे. मग इथे आपण त्यावेळेला बोललो होतो रजत आणि जगत. रजत कल्पना कोणाच्या अज्ञानाने? शुक्तीच्या अज्ञानाने. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. मग रजत कल्पना कोणाच्या अज्ञानाने? शुक्तीच्या. कोणाच्या नाही? ब्रह्माच्या नाही. आणि जगत कल्पना कोणाच्या अज्ञानाने? ब्रह्माच्या. कोणाच्या नाही? शुक्तीच्या नाही. मग रजत कल्पना ही शुक्तीच्या अज्ञानाने प्रतीतीला आली, जगतातलीच. आणि जगत कल्पना ही ब्रह्माच्या अज्ञानाने प्रतीतीला आली. मग जगताबद्दल जर बाद निश्चय करायचा असेल तर जे ज्याच्या अज्ञानाने ते त्याच्या ज्ञानाने मानल्याच्या नंतर जगताबद्दल बाद निश्चय होण्याकरता कोणाचं ज्ञान पाहिजे? शुक्तीचं का ब्रह्माचं? ब्रह्माचं पाहिजे. आणि रजत कल्पनेची निवृत्ती होण्याकरता शुक्तीचं पाहिजे. मग शुक्तीच्या अज्ञानाने प्रतीतीला आलेली रजत कल्पना ती शुक्तीच्या ज्ञानाने निवृत्त होईल, ब्रह्माच्या नाही. आणि जगत सत्यत्व भ्रांती ही ब्रह्माच्या अज्ञानाने, ती ब्रह्माच्या ज्ञानाने सत्यत्व भ्रांती जाईल, शुक्तीच्या ज्ञानाने नाही. म्हणून शुक्ती वर दिसणारं रजत याला आम्ही सत्ता देतो, मिथ्याच असलं तरी. कोणती? प्रातिभाषिक. आणि जगतालाही सत्ता देतो, कोणती? व्यावहारिक. का? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. या सिद्धांताचं रक्षण करण्याकरता मिथ्या पदार्थामध्ये आम्हाला 2 सत्ता द्याव्या लागतात की नाही? आम्हाला मिथ्या पदार्थामध्ये 2 सत्ता द्याव्या लागतात. म्हणजे त्या निष्कारण नाही, त्या सकारण आहे. मग या मिथ्या पदार्थामध्ये 2 सत्ता तुम्ही का दिल्या? त्याचं उत्तर आहे जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. हा सिद्धांत अबाधित का बाधित? तर तो अबाधितच आहे. हा विचार जसा 4थ्या तरंगात मागे केला तशाच 2 शंका आता इथे केलेल्या आहेत आणि तसंच उत्तर देतात. फक्त तिथे उत्तर देताना श्रोत आस्तिकाला आणि ते तार्किक आस्तिकाला म्हणून भाषा थोडीशी बदलली, पण उत्तर जवळपास तेच दिलेलं आहे. काय तेच उत्तर दिलं? रामकृष्ण हरी. हा तो पुढचा काही होणार नाही, 1-2 मिनिटात फक्त. हा 7वा परिच्छेद वाचला का आपण? नाही ना? नाही, हा 7वा वाचला. ह्या 8व्या परिच्छेदामध्ये जी प्रश्न आहे तेवढा प्रश्न वाचू आणि उत्तर आपण उद्याच्याला घेऊ. जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थास प्रातिभाषिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात, म्हणजे आताच वर शेवटी पंक्तीत भरले ना, स्वप्नाचं अधिष्ठान व्यष्टी आणि समष्टी, उपादान आणि अधिष्ठान. स्वप्नाचं अधिष्ठान अंतकरण किंवा अविद्या आणि अधिष्ठान साक्षी चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य असं बोललेत. किंवा पट टाकलं ना आणि व्यष्टी समष्टी भेदाने टाकलं, पण हे टाकल्याच्या नंतर त्याला शंकेला वाव झाला, हा तर्कदृष्टी असल्यामुळे. तो म्हणतो मग आता कल्पना करा, हे आहे जागृती आणि हे आहे स्वप्न. मग या स्वप्न ही जागृती आणि हे स्वप्न, स्वप्नाचंही अधिष्ठान कोण आहे? अंतकरण किंवा आपलं साक्षी चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य.
जागृतीचं अधिष्ठान साक्षी चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य आहे, स्वप्नाचं अधिष्ठान साक्षी चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य आहे. जागृतीचंही उपादान अंतकरण किंवा अविद्या आहे आणि स्वप्नाचंही उपादान अंतकरण किंवा अविद्या आहे. म्हणजे दोघाचंही उपादान किंवा अधिष्ठान काय आहे, समान आहे. मग समान जर असेल तर तुमचा सिद्धांत काय, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. मग स्वप्नाचं अधिष्ठान ज्या पक्षामध्ये ब्रह्मचैतन्य आहे त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती कशा वाचून होऊ नये, वाह, ब्रह्माच्या ज्ञाना वाचून होऊ नये. म्हणजे ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होऊ नये. आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत तुमचा गेला. कारण ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मानलं आणि आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते, मग ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्म असेल त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञान वाचून होऊ नये. आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत तुमचा काय होतो, बाधित. अशी तो शंका घेतो. आणि दुसरी शंका काय आहे, स्वप्न आणि जागृती, जागृती आणि स्वप्न या दोघाचंही उपादान आणि अधिष्ठान काय आहे, एकच आहे. मग तुम्ही तरी जागृतीची सत्ता कोणती देता, व्यावहारिक. स्वप्नाची सत्ता कोणता देता, प्रातिभाषिक. मग दोघाचं अधिष्ठान आणि उपादान एकच आहे, तर दोन दोन सत्ता मिथ्या पदार्थात देता कशाला, ठीक ना. अशा या दोन शंका त्यांनी केल्या. वास्तव बघा, शिष्य म्हणतो महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. आलं का. कारण अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. पहिली शंका झाली. दुसरी शंका अशी आहे की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण कोण आहे, अविद्या, तसेच वेदांत सिद्धांतामध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठान सुद्धा ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद करिता येणार नाही. म्हणजे काय, म्हणजे दोन्ही पदार्थांना एक तर व्यावहारिकत्व किंवा दोन्ही पदार्थांना एक तर प्रातिभाषिकत्व यापैकी काहीतरी म्हटले पाहिजे. दोन सत्ता तुम्हाला देता येणार नाही. म्हणजे या दोन्ही शंका कुठे केल्या आहेत, मागे चौथ्यात रंगात केल्या आहेत. त्याच दोन्ही शंका इथे केल्या आहेत. तिथले प्रश्नही पाहिले आपण आणि उत्तरही बघितले. इथले प्रश्न बघितले, उत्तर पाहणं बाकी आहे. त्या उत्तराचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.